कौशल्य. नाही म्हणजे आज कशी कुठं 12च वाजले. 12 वाजलं तरी अजून घरी आला नाही ना तू का? 24 तास खेळायचं ना तमाशाला जायचं. अभ्यासाच्या नावानं बोल. गेली 4 वर्ष मॅट्रिकलाच बसतोय गाडव. तर काय वाजलं का? तुम्ही तरी बसला का कधी मॅट्रिकला? आमचं सोडा हो. काय सोडा? तर आता काळ बदललाय. जमीन जुमला गेला. बंगलाई जायची वेळ आली तरी तो उघडत नाही घोड्याचं. देवाला एवढा एकुलता एक पोरगा पदरी टाकला त्याच्यावर एवढं राखायचं. कसं अजून लहानच आहे मग त्यो. लहान वय होय. त्यांच्या मुलीबरोबर ठरल्याला लगीन झालं असतं तर 4 शिंगर झाली असते घोड्याला. आता कशाला आठवणी काढायच्या त्या? एवढी नक्षत्रासारखी पोर. नदीला महापूर येतो काय आणि मोहित्यांचं कुटुंबाच्या कुटुंब वाहून जातं काय? नशीब आपलं दुसरं काय. पण काय अक्कल आहे त्याला? आपण कोण आहोत? कोणाचा मुलगा आहोत? दुसरे कुणाचा असणार हो? लगीन झाल्यापासून देवळात तरी मला एकटीला सोडली का कधी? बस बस. तुम्ही त्याचीच बाजू घेणार. तुम्हाला शिवशासन करायला लावलं पाहिजे उद्यापासून. लावा की. मी कधी नाही म्हटलंय का तुमच्या कशाला? बाकी शिवशासन करून तरी काय उपयोग होणार म्हणा? म्हणजे फुटबॉल उलटा ठेवला का आणि सोलटा ठेवला काय? दोन्ही सारखं. वय वय. म्हणूनच लग्नाआधी माझ्या मागचा सारखं धावत होता. म्हणूनच असं वाटोळ झालंय बरं तुमचं. पुरे झालं. आणि तुमच्या नावाला घरादारा तो वाटोळ करणार आहे तो कारखा. मागल्या जन्मी समाजगीर होता का काय कोण जाण? कवाही बघा ह्याचा मुक्काम आपला तमाशीच्या थिएटरात. तमाशाला येणार होता नाही आला तो. कुठे ना काम उरकायला नको का? अरे उद्या करायची सगळा दिवस मोकळाच आहे की. होय मी आपलीच खेटून आपल्याच टाळक्यात बसायचं. अरे उद्या देतो पण कबूल केलंय गिरायकाला. तुझं बरं आहे रे. काय बरे तुला उगीच आपलं वाटतंय काय ते खरं म्हटलं तर माझ्यापेक्षा तू चुकी आहे. हो हो आपल्याला कुठं जायची बंदी कुठं यायची बंदी. तमाशालाच नाही रात्री घरला सुद्धा चोरून जावं लागतं माहितीये. चोरून जायला का होईना पण निदान तुला घर तरी. आमचं घर बघ बोक पडलेल्या पायथना गत. वारं आलं तर येड्या माझ्या सगळं उडून जाईल. माझं जिना तुला देतो. हा तुझं जिना मला देतोस. मोकात रोईन मी वायता घातलं. जाऊ दे. जेवला काय? कुठनं जेवणार? हातावरचं पोट म्हणलं कुठनं जेवणार? लय छान आहेस का? खाताना तुझी लय आठवण आली बस. राजा कशाला एवढा जीव लावतो रे? तू कुठे मी कुठे? एका एका वर्गात आपण किती वर्ष काढली ती विसरला काय? आता पुन्हा असं बोलशील ना तर एक ठेवून देऊन सांगतो मी. हे बघ तू का मी जातो काय? आबा झोपले असतील जागा व्हायचे मला घरात पोहोच. तुला माहिती आहे आबा. अरे हुकमाची राणी माझ्या काय अजून जाग्याच आहे तुम्ही? अहो कशाला वाट बघताय त्या कार्टीची? नाही वाट कुठे बघते मी. आज झोपच येईना म्हणून आपली वाटच बसली होती. रातभर आई बाबाची झोप नाही. मला तर अशी डोळ्यासमोर नको झालाय कारता. म्हणून कुठे पाठवून का द्यायचं त्याला? उद्याच पाठवतो लेकाला. कुठं? आपलं समशर बहादर आहे नवं. झालं म्हणजे राजाचा तमाशा बरा पण महाराजाचा झाला ना नको असं म्हणायची पाळी येईल उद्या. अव महाराजांचा बायकाचा ठावा आहे ना तुम्हाला? महाराजांच्या नुसत्या बायका बघता का? शिस्त काय त्यांची माझी खात्री आहे. एका वर्षाच्या आत सरळ करतील ते आपल्या राजाला. येऊ दे आता त्याला हाड करतो त्याचं. हे काय राजाचंच काम दिसतंय आपल्या. राजा हे राजा अरे लई रागवलेच रे ते तुझ्यावरती. माझ्यावर मी काय केलंय?
दिसभर घरात तरी असतो काय मी वय पण रात्रीचा सुद्धा तू घरात नसतोय म्हणून तर लई लई रागवले तुझ्यावरती. हे मात्र फार झाला. काय झालं बाबा? बाबा रागवतात तू रडते. विटाला आपल्या जेण्यात राजा 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 माझ्या राजा जीव नको रे देव. काय गोड पेरू आहे. चावट कुठचं मी चावट काय म्हणते. राजा अरे किती बोलायचं रे तू. तुला काय पण कळत नाही बघ. आता तूच सांग आपल्यासारख्यांच्या कुळात जो तमाशाचा असला ना शोभतो का? आपल्याकडे म्हणजे या माणसाला चक्कारांच्या खोळात समजलं. एवढा मोठा घोडा झालाय पण काळीची अक्कल नाही. लगीन झालं असतं तर 4 पोळं झाली असती. हा तसं लक्षात आला. तुम्ही एवढे मोठे झाले तर देखील मी तुम्हाला एकटाच मुलगा आहे की नाही. गाडवा थोबाड फोडून टाकेन. राजा त्यांना वेळ कुठे होता? मग ते मला कुठे माहिती आहे. बघ पुन्हा जर का तमाशाला गेला तर तंगडी मोडून टाकेन. कुणाची? तुझ्या बापाची. मग हरकत नाही. हे तिकीट तमाशाचं एसटीचं आणि हे पत्र घरातल्या घरात पत्र तुला नव महाराज शमशेरबाग असते ते रामदास नगरला तेच तुला ठीक करते. हा पण बाबा त्यांची शमशेरच नव संस्थान पण खालसा झालाय ठाऊक आहे ना. म्हणून काय झालं महाराज तर खालसा झाले नाहीत अजून. राज्य गेलं संख्ये गेले पण अजून रुबाब कायम आहे माझ्या दोस्ताचा. चल देख आता आहे बी काय नाही एकदम रामदास नगर. वर्ष भारीकडे फिरकायचं नाही. ठीक आहे आपली मर्जी. सावत्र आईमुळे रामाला वनवास घडला. इथे सख्या बापामुळे हा राजा वनवासाला निघाला. आय तुझा मला फोटो दे. बाबा आपल्या पादुका कुठे? आडलंय माझं थिएटर. ठीक आहे पादुका रिपेअर करायला टाकल्या असतील तर आपलं थिएटर मला चालेल. तेच मस्तकी धारण करून मी वनवासाला जाईल. अरे काय बाळा तू रडू नको. तू रडू नको. माते कौशल्य मला आशीर्वाद दे. म्हणजे एसटीच्या प्रवासात सुद्धा मी सुखरूपपणे पंचवटीत रामदास नगरला पोहोचेल. दशरथ महाराज आपल्या उग्र चेहऱ्याचा एखादा फोटो असला तर मला द्या. म्हणजे वनवासात सुद्धा मला आपला विचार पडणार नाही. फोटो गेला खड्ड्यात. बाकी तमाशातले वाक्य बोलणार आहे. बाबांना सांभाळ. पुत्राच्या दुःखाला जर त्यांना हार्ट अटॅक आला तर त्यांची नीट काळजी घे. डॉक्टरना बोलाव. पैसे दे. डॉक्टरचे आता साऱ्या जगाचे डोळे माझ्याकडे लागलेत. साऱ्या जगाचं नाही माझं डोळं लागलेत तुझ्याकडं. नाही मी जाणार नाही म्हणजे नाही. माझ्या ऐवजी तुलाच गेलं पाहिजे. कुठं? शमशेर बहादूर महाराजांच्याकडं. काय माझं नशीब पाहिजे ना तुला. नको मला नको नशीब. तुला जाणार नाही जाणार. अरे कसला दोस्त आहे रे तू. असं काय करतो राजा. माझ्यासारखा येडा बागडा माणूस जमीनदाराचा पोर म्हणून शोभल का? काय करावं बोलतो. त्यात काय झालं. काय माझे कपडे घातले की शोभशील. आणि महाराजांनी ओळखलं म्हणजे राजा मला बालच्या मार्गाने पाडणू बळ नको. बसा आयुष्यभर बोंबलत. दुसऱ्यांचे थोडं शिवत आणि थोडं खात. अरे एवढा चानस आला श्रीमंतीत लोळायचा तर तू काय करतोय. राजा महाराजांनी मला ओळखलं आणि पोलिसाच्या ताब्यात दिलं म्हणजे. अरे कसं देतील ताब्यात. का महाराजांनी मला पाहिलंय कुठं. काय म्हणून पाहिलंय फक्त लहानपणीच. राजा नको बोलायचं ना समजलं. चल इकडे हे पत्र महाराजांनी द्यायचं समजलं. आजपासून नाव माझं बबन्या. माझा धंदा नीट सांभाळा. वेळच्या वेळी पायताना लोकांना द्यायची गरज बोंबलता कामा नाही लागला. तू कुठे गेला तरी पायताना विसरू नकोस. तुझं नाव काय? काय 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 राजा मार्तंडराव जगदाळे. काय काय झालं हो इथंच काय. हो बसा तिथे. पाय कुणाचा खाजत आहे.
हे काय झालं? बेशरम, तुम्हाला बोलवत आहेत बघा. त्यांना काय सांगता? मी तुम्हाला सांगते. हे पाहिलं का? काय हे भलत्यात काहीतरी काय विचारता काय? म्हणतात काय? मी माझ्या स्वेटरच्या बाबतीत विचारते. अरे हा हा तुमचा स्वेटर होता होय? माफ करा. माफ काय करा? चालू बस मध्ये बाईचं स्वेटर वाटतं? लाज नाही वाटत तुम्हाला? हलकट मेले बेशरम. कंडक्टर, गाडी थांबवा. मला वाटतं आधीच थांबली गाडी नाही? ह्या माणसाला आधी खाली उतरवा. त्यांना कशाला उगाच त्रास देता? मी उतरतो ना खाली. तुम्ही चला ना खाली. चुप. आधी खाली उतरा. नालायक कुठली. काय नाही होत. हो नाजूक माले हो माझा ऐका उघडू नका हो. नाही होतो ना हो. अगं बाई, माझ्या सोन्याच्या बांगड्या याच्या हातात कशा? अहो हे समजून सांगत होतो म्हणे ऐकतात कुठं, मलाच बडवून काढले. भूताची भीती दाखवून या रामशाला मॅच पकडलाय. घ्या तुमच्या बांगड्या. हा घ्या. चला थोडा द्या ना. आमचाच माणूस आहे हा. आमचा? हा म्हणजे तुम्ही कोण? ते आम्ही सांगू शकत नाही. म्हणजे सांगितलं तर शॉक बसेल तुम्हाला. हो ती शिवारीची लोक दिसतात. काका हल्ली चोऱ्या फार वाढल्या आहेत म्हणून साहेब टपावरच्या पोत्यात बसले असावे. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. माफ करा साहेब, मी तुम्हाला ओळखलं नाही. ठीक आहे ठीक आहे. होता तशा माणसाच्या हातून चुका. या पुढे ओळख ठेवा म्हणजे झालं. इश्श, न ठेवायला काय झालं? बरं साहेब तुम्ही आता आरामात बसा. बरं. आणि या चोराला द्या पोलिसाच्या ताब्यात. चला 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 चला. हो ना, ते किती छान आहे. छान आहे. तुम्ही आपला स्टाफ आलाय. चला आपला स्टॉप आला. माझा पुढचा स्टॉप आहे. पुढचा स्टॉप हम्म. आहे. पुढचा स्टॉप आहे. आपला इथे. आपला चला. आमचा इथे. हम्म. हम्म. चला बस झाले बस झाले. चला चला बस बस.
बरं आहे बाबा, येतो मी. अरे काळजी करू नका, इथंच आहे मी, नोकरी बघतो कुठेतरी. तू तिथं नसताना माझं कसं होईल म्हणतो? अरे तू कशाला काळजी करतोय? अरे महाराजांच्या महालामध्ये पावलो पावली ठेच लागतील इतक्या दाशा आहेत. कोणी घेईल तुझी काळजी? आणि त्याला कुठं कमी पडलं तर मला हाक मार, मदतीला धावून येईन बघ मी. ते नक्की येशील? अरे येतो म्हणलं ना, चल. जाऊ. ही बॅग राहिली की? हो. मग ती पिशवी दे इकडं. आणि बघ ते पत्राचं लक्षात ठेव. हो. महाराज तेवढा अंगातला अंतर का काढून देता जरा? शक्य नाही. शिवाजी महाराजांचा नजराणा आमच्या पणतोबांना मिळालेला. अहो म्हणूनच माग फाटलाय तो. बघा तरी. असं ठीक आहे, शिवून टाक. पण सुईदोरा आहे ना का तोही खालसा झालाय? छे, नाही पण चुकून सुई अंगाला लागली म्हणजे? लागू द्या, लागले तर. डॉक्टरांची नाही लागत, एक वेळ तुझी लागेल. काय? चला याला खेळायला घेऊन जा. हो. त्या खुर्चीवर बसल्या तेच का महाराज शमशेर बहादर? खुर्ची काय म्हणतात? राजाच्या खुर्चीला सिंहासन म्हणतात. सिंहासन? तेच आमचं महाराज. आणि ते त्यांच्या पाठीमागे तो मुच्छड उभा आहे, तो कोण आहे? महाराजांचा चमचा. आईला चमचा? हा, एवढा मोठा माणूस महाराज चमचा म्हणून वापरतात. तर महाराजांच्या शेजारी ते गोल गरगरीत बाई आहे, ते महाराजांचं जेवणाचं ताट असेल. हा, पूर्वी होतं, पण आता महाराजांनी कुठल्याही थाळीची राईसपेट चालती. हॅलो. अरे बापरे, महाराज पुन्हा तो. हॅलो. हो हो, आम्हीच बोलतोय, महाराज शमशेर बहादर. कोण आहे तू? निकासना 1 तारखेच्या आत 20,000 रुपये पोचते झाले पाहिजे. 20,000 म्हणजे दोनावर किती पूज्य सांगू शकतोस का आम्हाला? 20 मोजा, नाहीतर बारामतीकर बाईची भानगड पेपरात येईल उद्या परवा. अरे मग बरं झालं की तेवढीच पब्लिसिटी होईल आमची. काय? सॉरी सर. पैसे नाही आलं तर तुमच्या पोराला, राजाच्या पोराला युवराज म्हणतात. नाहीतर तुमच्या त्या युवराजाचा जीव धोक्यात आहे समजा. आम्हाला धमकी देतोस तू? अरे राजाच्या जीवाला नेहमी धोका असतो. काय? होय महाराज. कुणाचा फोन होता? कालचीच धमकी. पोलिसांना कळवलंच आहे म्हणा मी. पोलीस काय करणार? पंचनामा? त्यापेक्षा अंबाबाईला साकडं घालावं म्हणते मी. हातात नाही, हातात नाही, खाली ठेवून द्यायचा. पण तू कोण? म्हणजे आमच्या जगदाळ्यांचा राजा तर तू. गड गड गड. लहानपणी एकदा पाहिला होता मी तुला. काय? तुझ्या वडिलांचा आम्हाला फोन आला होता, 1 वर्ष ताब्यात घ्या आणि सुतासारखा सरळ म्हणून. मला आता 1 वर्षात कसा दुरुस्त करून टाकतो मी तुला. कामिनी, कामिनी, जी महाराज. याची खोली साफ करून ठेवली आहेस? होय महाराज. गड गड गड. उद्यापासून या राजाचं ट्रेनिंग सुरू. काय? आधी याच्या सगळ्या ह्याची माप घेऊन ठेव. जशी आज्ञा. सगळी माप? त्याशिवाय 1 वर्षात ती प्रगती कशी करणार आम्हाला? होय. चला राजा भाऊ. तुम्ही माप घेणार? मग काय हरकत. कुठून सुरुवात करता? पायापासून पहिली वाहन. चला.
हुकमाची राणी मी माझे सगळे गुलाम हुकमाची राणी मी माझे सगळे गुलाम हुकमाची राणी. मग कसं काय आ? तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. स्वप्नात बघितलं असेल. आता मी कुठे स्वप्नात आहे? चला. कुठं? कुठे नाही. 5 किलो साखर द्या. 5 किलो साखर देतो ना. होतं की. हा? हो, हो, हो. ₹22. पैसे मागता आणि मी काय कुठं पळून जाते भाई. समध्या गावाचं येणं जाणं हाय माझ्याकडं. सुरंगा म्हणतात मला. सत्यनारायणाची पूजा हाय. पूजा आहे पर मालक बोंब मारतील ना. तुमचे मालक चांगलं ओळखतात मला. तुम्ही पण या की रात्री तीर्थप्रसाद घ्यायला. हा? रात्री हं. तीर्थप्रसाद येऊ की. बरं येऊ मी. हा? हा. असा धंदा केला तर भिकेला लावशील मला. 1 नंबरची चौताल बाई आहे ती. तिला 5 किलो साखर उधार दिली. काढ पैसे. माझ्याजवळ पैसे असे तर माझ्या मित्राला एसटीच्या टपावरून कशाला प्रवास करायला लावला असता आणि तुमच्याकडे नोकरी तरी कशाला केली असती. तुझ्या काय बापाचा माल आहे. यापुढे तुझा बाप आला तर उधार द्यायचं नाही. समजला? यापुढे तुझा बाप आला तरी उधार द्यायचं नाही. काय बेशरम नालायक. अरे मूर्ख. काय एक माशीच दे रे. आधी 15 पैसे टाका. पाकिट विसरलं गाड्या घरी. गडी गडी कोणाला म्हणतो मी? काय गडी दिसतो काय? पैसा टाका आणि माचीस घ्या. काय चेष्टा आहे काय? पैसे मागतोस होय? काय कुठे पळून जातो का काय? आम्ही सगळ्या गावचं येणं जाणं आहे आपल्याकडे. गणपत पाटील म्हणतात आपल्याला उधार मिळणार नाही. का एवढा कसला माज आला रे तुला? मालकाची ऑर्डर आहे. यापुढे तुझा बाप आला तरी उधार द्यायचं नाही. काय समजला? हरामखोर. माझा बा काढतोस होय? असं मालक म्हणाले. मी नाही. माफ करा पाटील. नवीनच ठेवलंय का मला? कुठं काय बोलावं कळतच नाही. हे घ्या माची. जरा नीट समजावून सांगा त्याला. अरे मी कुठं मी कुठं सांगतो? तुम्ही मला सांगितलं. मी नाही हो. तुम्ही मला सांगितलं. कुठली माझ्याकडे जमा होता कोणाच? काय एक नमुना आहे. छे 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 छे. गाढव मूर्ख. काय दोस्त फार लागलं काय? फार लागलं नाही तुम्ही सोडवलं नसतं तर नक्कीच गेलो असतो. चला तुम्ही आम्ही कशाला? सीधा गजा बोलणे का मला? आया ख्याल में तेरा नाम? माझं नाव राजा. क्या बात. गावात नवीनच आहे मी. ते आता कळलं मला. आता काय होतं ते काम पर गेलं. सोड रे यार, कशाला काळजी करतो? सगळे राजे आजकाल रस्त्यावर आले. तुझं काय घेऊन बसलं? नाही पर एक आधार होता ना तो पर गेला. आता खायचं काय पोटाला? हाँ ये ऊपर वाले का काम, ये अपना काम नहीं. चल मेरे साथ. कुठं? माझ्या घरी. नको नको तुला कशाला उगाच बाहेर मारायचं? अरे छोड़ यार, कौन कोने बाहर होता है? ये देख, नोट नोट पर लिखा है खरचने वाले का नाम. हे तर मालकाचं पाकिट दिसतंय. हाँ त्याने तुला मारलाय. सालाचा खिसा हलका करून टाकला मी. तू किसे का पोय? काय करणार? भल्याची दुनिया आहे का आजकाल? पोटाकरता सगळं करावं लागतं. बिन भांडवली धंदा. पकडलं पोलिसांना म्हणजे लाजून बोर्डिंग फुकतात. चल मेरे साथ. अरे यार काय तो जबरदस्त है यार. ये राजा ये. Come on. हा ये. कसं काय वाटलं आपलं लॉजिंग? वा चांगली
माझी घरात तुझी नाही आपली. बस आता तब्येत न राहायचं, खाना पिण्यावर मजा करणं मिळालं. तुझे उपकार कसे फेडावे तेच कळत नाही. अरे सगळे काय शिकवतो, डोंट वरी. असा तयार करतो बेटर आहे ना. मिळालोच कुठे झालं विचारच. अरे ही सिनेमा सुटायची टाइम म्हणजे आमची धंद्याची टाइम. विचारू नको म्हणा. जय काली काली महाकाली लेनवाली कलकत्तीवाली. अच्छा हे बघ दार लावून घे. चोरा चिरकांचा फार सोसवला नाही इकडं. आले तर घरात. नाही. तमाशा थिएटर माझाच आहे. मॅनेजर माझा मित्र आहे. तो म्हणजे बहुत तयार करताय. माती नाही सांगायचं. ऐक शाले, अगं झालं का नाही तुझं? आवर बघू लवकर, लई वेळ झालाय. हा स्वेटरवाली इकडे कुठं? स्वेटरवाली ही काय भानगड आहे? तुला नाही काय सांगतोय, चल. हा नाही ती आई, हेच ते बस मधली सीआयडी. बस बस. होय, लई उपकार झालं बघा साहेब. मैत्रिणीच्या लग्नासाठी मालकाने दागिनं आणलं होतं हिनं. आता तेच गेलं असतं म्हणजे मालकानं जिथं ठेवलं असतं वय आम्हाला सीआयडी साहेब. सीआयडी कसलं सीआयडी आणि कसलं काय? आम्ही चोर पकडला गेले त्याची कृपा. चोर 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 त्याची नाही, तुमची कृपा कधी विसरायची नाही. कुणाला? त्याला का मला? दोघा नाही. आणि तुमचे ते पोत्यातले दोस्त कुठे गेले? हा तो ना, भेटतो ना कधी कधी. इथंच महाराजांच्याकडे असतो. हा माझा दुसरा दोस्त कचा. हिथं असत्यात? काय करतात? हा ना, तो हे आपला मी सोशल वर्कर आहे. समाज फार मोठे लोक दोस्त आहेत तुमचे. अच्छा, आम्ही कसले मोठे? या हातानं लोकांचा भार होईल तितका हलका करायचा. शाले, ए शाले, इथं बोर्डावर कोण नाच? तुझी आई का माझा बाप? चल बाई लवकर, नाही तर डोसकं फिरेल त्या खावीसाचं. बरं येते मी. हो. कुठे राहता तुम्ही? तिथं कोपऱ्यावर माझ्या खोलीत ती पत्र्याची चाळ आहे ना. शाले, ए शाले. आले हा, येता ना तुम्ही? हो येतो. कोण रे? तू ठेकेदार आहे. चल या, काय खाल्लं? भागीरथी माझ्याच पुढे नीट बसत नाही. तुझा घुमड कशाला काय देऊ मी? मी म्हणजे घोगरं वाटतं तुम्हाला? माझ्यासारख्या एकाकी आणि गरीब जीवाला
बाई माझी होत्या. तुम्ही आणि गरीब आहा चांगले वाचता आहात. कसला वस्ताद आणि कसला काय, अजून नोकरी नाही, धंदा नाही, अजून बेकार आहे मी. मग जन्मभर कोणी बेकार राहतं का? हो. काळजी कशाला करता, मिळेल नोकरी. आणि तोपर्यंत मी आहे की पायात चाळ बांधून 4 पैसे कमवते, ते कोणासाठी? अरे वा, जाणीत आहे. बायकोच्या जीवावर पोट जायला तुम्हाला काय गुलाबराव समजलीस काय? गुलाबराव नाही, गुलाबाचं फुल मात्र आहात. माझ्या आयुष्याला रंग देणारे, सुगंध देणारे. काटे टोचतील तेव्हा कळेल. टोचले तर टोचले. जरा करण करण थँक्यू. चांगली आहे. थँक्यू. चांगली आहे. व्हायला वैताग झाला. चांगला पाकिट मारायचा धंदा चालला होता, तो बंद करायला लावलास. म्हणजे नोकरी करावी, प्रामाणिकपणानं पोट भरावं. किती ठिकाणी हिंडलो आपण, नोकरी मिळाली, भरलं पोट. अरे कशा ते बघ, तुझं बघ. काय कुत्र पाहिलंस? कुत्र्याला काय बघायचे? तसं नाही, त्याच्या तोंडात काहीतरी दिसतंय बघ. जीभ आहे जीभ. जीभ नाही रे, मग दुसरंच काहीतरी दिसतंय. दात आहेत बघ, सुळे सुळे. पाडून टाकीन. दात आहे तर बघ तुला मायला तर हे राजा बैस. अरे कुत्र्याचं फार वाईट असतं. एकदा जर का चावलं ना, फार काय होणार आहे? 14 इंजेक्शन घ्यावं लागतील ना. तेवढ्यानं भागलं तर नशीब. माझ्या एका मित्राला कुत्रा चावला होता. कुत्र्यासारखा भुंकायला लागला असेल. नुसता भुंकायला नाही लागला, रस्त्यात दिव्याचा खांब दिसला नाही दिसला, तंगडीवर केलीच त्यानं. फार वाईट असतं त्याचं. त्याच्या तोंडात पैशाचं पाकिट दिसतंय. पैशाचं पाकिट. हळू बोल, कुत्रा आहे की. यो 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 यो. ए, टाक पाकिट खाली. आईला टाक. हा, कोणाचं पाकिट आणलं? पोलिसला बोलू का? अरे माझ्या सोन्या, पैशाचा एवढा लोभ बरा नाही बरं. सांग सांग. गाढवा, पुढच्या जन्मी माणूस होशील माणूस. टाकलं. माणसाचं नाव घेतल्यावर घाबरला. शहाणा शहाणा. यायला पळ. पळालं, पाय देऊन पळालं बघ. राजा, अरे बघ, अरे आयुष्यभर नोकरी करून एवढा पैसा मिळाला नसता. देव कोणाच्या रूपाने येईल काय सांगता येत नाही. जय मांगीर बाबा, जय मांगीर बाबा. काय आपण गरीब आहोत, बरं, आपण चोर नाही. बरं मग है ना? हा. ज्याचं पाकिट असेल त्याला आपण परत देऊन टाकू. शहाणा आहेस. काय नशिबाने एवढी रक्कम मिळाली आहे असं म्हणतोस? ठीक आहे. पाहिलं पण याचा मालक कुठे सापडला? घालतो आपल्या खिशात. अरे माल ना कार्ड असेल ना कोणाचं तरी. हे काय? डॉक्टर अरविंद पाबळकर, दाताचे डॉक्टर, स्टेशन रोड. काय मग? डॉक्टर पाबळकर. आणि यांचं पाकिट मी मारलंय पूर्वी. चला त्यांच्याकडे जाऊया. हा म्हणजे चला, आलायचं आपलं. बरं ठीक आहे सांगते मी डॉक्टरना. ठीक आहे. डॉक्टर आहेत काय? हो आत आहेत. आता थँक्यू. सवय जात नाही आमची. कसली? याची आपलं हे दात काढायची. डॉक्टर डॉक्टर. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. काय उपचार तुमचं? काय उपडणार? दात का दाढ? नाही, आम्ही तुमचं पाकिट द्यायला आलोय. माझं? डॉक्टर पाबळकर. माझंच आहे. कुठे मिळेल तुम्हाला हे आम्हाला ते पिसाळलेल्या कुत्र्याच्या खिशात ना, नाही आपलं त्याच्या जबड्यातून रस काढलं. हे काय अजून दाताच्या हातावर आहे? हो छान छान. पहा की कसं असतं ते. अहो अशा शूर आणि पराक्रमी माणसाची का राष्ट्राला गरज आहे. काय करता आपण? सध्या आम्ही बेकार आहोत. अरे वा छान. कालच आमचा नोकर पळाला. आजपासून लागणार काय आम्हाला आमच्याकडं? हो हो. चला दात घासा. काय कसं? अहो दात सकाळीच असले गेम. अहो हे नाही तुमचे हे. हा हे होय. हा. हसते. म्हणून रे हा. बोटाला चावतील.
लावणार पण तेच चावकी, पण हाताला कशाला, ओठाला चालणार. किती वेळा ताईला गुलाबला हे असलं वागणं शोभत नाही तुम्हाला. मग कसलं वागणं शोभतं ते तर सांगशील. तुमचा हा फाजीलपणा मुळीच आवडत नाही मला. लगीन झालं की माझं सगळं काही आवडेल माझ्या राणीला. लगेच आणि तुमच्याशी काय कुठं जमवलंच वाटतं. माझ्या डेपला मुंगळा डसला ग बाई डसला. काय राजा, कशाला बोलावणं केलंस? काय नाही सहजच. कसं काय चाललंय तुझं? एकदम फर्स्ट क्लास. फर्स्ट क्लास. डॉक्टर, हो डॉक्टर. काय झेडपी? काय रे, डॉक्टर आहेत का? नाही, डॉक्टर बाहेर गेलेत. बाहेर गेले. तुम्हाला काय दात उपटायचेत काय? नाही रे बाबा. मग दात कसले उपटतो? चाललो होतो रस्त्यानं, सहज आलो भेटायला. बसा ना, बसा. डॉक्टर येतील. बसा. या बाबने, ये मला मदत कर ना. गजा कुठे? अरे गजा सकाळपासून गेला, तो परत आलाच नाही. चल. हे पण जास्त नाही, बंगल्यावर महाराज माझी वाट बघत असतात. नाही, चल. ये ते डब्या काढून ठेव. डॉक्टर, आहो डॉक्टर. बाबल्या, माझ्या वडिलांचा आवाज दिसतो. याला बाबा आले का काय? हे बघ, तू त्यांना 2 मिनिटं थोपून धर आणि मी इथे म्हणून सांगू नकोस. चल. अरे डॉक्टरकडे कोण आलंय बघ. आणि हे काय, डॉक्टरचे कपडे अंगावर? हे तुम्हाला नाही करायचं. तुम्हाला मी सांगतो. मला दात काढायचं नाही. माझं ऐका तुम्ही. नको. हो काय हे काय, हे काय? सुई खाल्ली वाटतं. नको नको नको. नाही हो, नको. नाही नाही. हो नाही नो. हो ना. तुम्ही जरा यांना धरा भाऊ. हा सर. काही काही पेशंट म्हणजे की लहान मुलासारखे करतात. धरा. तुम्ही जरा तोंड उघडा भाऊ. उघडा तोंड. एका झटक्यात उपटली. दुसऱ्या डॉक्टरला 6 महिने लागले असते. डॉक्टर साहेब, तुमचा आवाज आमच्या मुलासारखा वाटतो. मुलासारखा? तर किती महिन्याचा आहे तुमचा मुलगा? महिन्याचा? नाही, असू द्या, असू द्या. तुम्ही असं करा, तुम्ही 1 मिनिट बसा. बर. मी 5 मिनिटात येतो. बर. काय, दाताचा एक सिरियस पेशंट आहे. अच्छा. पर्शियन गॅसवर ठेवलाय. तुम्ही जरा थांबा. अर्जंट व्हिजिट. हरामखोर, डॉक्टरनी झाडू मारा ठेवलाय त्याला. माझी कोणी काढतो? हरामखोर, धरा, पकडा त्याला. चला हरामखोर. चला कुठं जातात मग. गजा चाललाय तुला ही तुझी बॅग. मी निघाल. अजून मागून येत. चले बोल. माझे कमी करतात का? कुठले तू तिथे आज मी खाली जातो. अहो जातील कुठं? म्हणून काढू दे. चला बघू. आहेस ना आता बाहेर? गेलो कुठं? लवकर बघू. डॉक्टर लवकर चला. माझी ताई कसं करते? ताई, राजा चल. काय मी काय करणार तिकडे जाऊन? काहीतरी काय उगाच. आजोबा एकटेच आहे. ताई सुद्धा एकटेच आहे. राजा चल, असा चान्स पुन्हा मिळणार नाही. ताईला बाळ होणार आहे. बाळ होणार आहे. अरे मॅटर्निटीची केस आहे. बाळपणाच्या केस मध्ये मला काय कळतंय? बोबला तुला काय करणार तसं? राजाचे आले पण. डॉक्टर लवकर चला. चल बाळ, चल.
कुठे गेले हे? चला या डॉक्टर चला लवकर. कुठे आहे तुझी ताई? त्या खोलीत. स्क्रू ड्रायव्हर हातोडी हातोडी. अहो डॉक्टर आहेत ना ते? हो ना. अरे काय चाललंय काय हे? कारवार चाललंय काय हे? ऑपरेशन 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 राजा काय वेळ लागलाय काय तुला? कलवर स्क्रू ड्रायव्हर हातोडी काय चाललंय काय हे? धन्यवाद डॉक्टर. हातोडीनं फोडली, करवतीनं कापली, तेव्हा उघडली ही बॅग. म्हणजे बॅग आहे का सोंग आहे? म्हणजे काय झालं? चावी दवाखान्यातच राहिली ना. डॉक्टर डॉक्टर ताईचं बाळ. बाई मी नाही हात लावला तिला. म्हणजे आपोआप असं बाळबाळंतीन सुखरूप. वा राजा, अरे देव तारी त्याला कोण मारी. काय राजा आठ झालं की नाही? पुढल्या वर्षी तुझा बाप येईल तुला न्यायला, तेव्हा फार फार इंग्रजी बोलता आलं पाहिजे. काय महाराज आता आणखीन एकदाच म्हणतो की झालं पाड बघा. येस येस नो नो. थँक्यू थँक्यू. सॉरी सॉरी. गुड 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 गुड. हल्ली मॅट्रिकला इंग्रजी शिकवतात का नाही रामभाऊ? शिकवतात महाराज, पण ट्यूबलाईट पेटायला नको. कामिनीबाई, माझं तुमच्यावर प्रेम आहे. काय म्हणाला? हे इंग्रजीत कसं म्हणायचं म्हणतो. असं होय? अहो त्यात काय, अगदी सोपं आहे. माय लव्ह इज अपॉन यू. नो नो, आय लव्ह यू. अच्छा अच्छा, गुड 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 गुड. रामभाऊ उगा जागा उघडा करू नका. काय हॅलो. येस येस, लिटल स्टॉप प्लीज. महाराज मार्तंडराव जगदाळेंचा फोन आहे. वाट करतो. येस. हा पण मार्तंडराव, अरे यार किती दिवसानं याद केलीत आमची. काय कुठून बोलताय? मी स्टेशनवरनं बोलतोय. नाही, कोर्टाच्या कामासाठी चाललो होतो औरंगाबादला. वाटत दाढ भयंकर दुखायला लागली म्हणून उतरलो थोड्या वेळासाठी. नाही आता पुढली गाडी 5 मिनिटात आहे. हे काही खरं नाही. हा यायलाच पाहिजे तुम्ही आमच्याकडे, यायलाच पाहिजे. काय अहो काय करणार, कोर्टाची तारीख आहे, जायलाच पाहिजे. पण राजा आहे ना हो तिथं. अरे अरे आत्ताच वर गेला. वर गेला? काय झालं त्याला एकाएकी? नाही नाही, वर म्हणजे तसा वर नाही, माडीवर. हाप हाप. इंग्रजी शिकवतोय का मी त्याला? काय राजा राजा इकडे खाली ये. तुझे बाबा बोल त्यांच्याशी. बाबा बाबा, लढाईचं सोंग करू नकास. हे नाटक तुझ्या आईकडे कर. तू महाराजांकडे आहेस का पळालास कुठं हे बघायसाठी मुद्दाम फोन केला, समजलं? रडते. अरे रडायला काय झालं? हो, फार दिवसांनी गाठ झाली ना, जरा वाईट वाटलं. सिगरेट
कोई बात नहीं. हा तुम्ही काय म्हणतोय नाही तुला याची कल्पना नाही अजून हे असं करावं लागतं बाबा. नालायक बेशरम हलकट काय माहिती तू कशाला एकटा घराच्या बाहेर पडलास? तुला सांगितलं जाऊ नकोस म्हणून. अरे तुला बघायला बाहेर पडलो तुम्ही आंधळ्याला मारलं. लोक हा माझा मित्र आहे. कालपासून आंधळा आहे. म्हणजे मात त्याला काय आंधळ्याला मारतात बघा बघा म्हणजे आला आता. बरोबर. हे बघा माफ करा हा मला. नाही केलं माफ केलं तुम्हाला. अरे काय माफ करा पाप आहे त्याला मारलं मला आंधळ्याला चला 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 चपलेला मारलं मला. गेले का सगळे? जरा थांब जातात जरा थांब. अंगाला मारलं पाप आहे त्याला मारलं. गेले का रे सगळे? गेले. चल चप्पल तुटली ती मारे हेड. आलो राजा आय लव्ह यू. येऊ का म्हणून काय इच्छा आलीच तर चल आता. अगदीच भोळा आहे ग माझा राजा. अहो आय लव्ह यू म्हणजे म्हणजे आता कसं सांगू तुम्हाला? कशाला ते सांग लवकर. अगदी ओठावर आहे माझ्या. मग नको सांग. हं? ओठावर मीच टिकून घेतो. आ, चला. शारद काय आहे? देवापुढे दिवा लावणे. बरं. गुलाबराव, आता भलत्या वेळी येणं बरं दिसतं का तुम्हाला? त्यावेळी आपल्या बायकोला भेटायला काही टाइम बघा वाटतो का? तोंड सांभाळून बोला. शुद्धीत आहात का? कोण कोणाची बायको? आणखी कोण? बोल करतेस तू माझ्याशी लगीन का तशीच ठेव तुला? लाज वाटते का? काय ना खात आहे का तुझा? ते का माझ्या फडाची मालकी करतो. ए सखोबा आहे तू तरी सांगिला. गुलाबराव, 16 ते 10 सांगून ठेवलं तुम्हाला. पुन्हा येऊ नका इकडं. तुम्ही मालक यायचा आणि आम्ही नोकर. पण लाज काय काढली नाही अजून. चालतं चालतं म्हणते का तुम्हाला? ठीक आहे बघून घेईन. अजून विचार कर. 8 दिवसाची मुदत देतो तुला. ध्यानात ठेव. नाही म्हणालीस ना तर 2 घासाला मोजा होईल. बरोबर आहे. थांबा. चालतं व्हा. आणि चालतं व्हा म्हणते का तुम्हाला? आई. आई. बस झाले नशिबाचे चिंधूर. कुठेतरी मजुरी करूया. मागे घासूया. पण आता मन करून काम करतो मला. राजा काय अरे बमण्या तू आता काय रे तू? एकदम मजेत. हा. 2 वेळा मस्त खातोय पितोय. तुझं कसं काय? नोकरी बिकरी? हा तेवढं विचार नकस. काय नोकरी काय मिळते जाते पुन्हा मिळते पुन्हा जाते. रिक्षा चालवायला घेतली. शाबास. हा रोजानं मालकाला 15 रुपये द्यायचे महिन्याला? हे रोजाला. रोजाला? पेट्रोल आपलं. बरं. हा बरं जातो काय मालकाच्या पोरीला सिनेमाला सोडायचं. काय मजा आहे? फुकटची खेप भाडं नाही काय? बरं येतो पुन्हा. या
इतकं शांत बसवते तरी कसं हो तुम्हाला? मग काय करू, बंगल्यावरती धावत राहू. धावत राहा नाही तर पळत राहा. अहो, पण आपल्या राजाची काहीच बातमी कशी नाही हो अजून. आपला राजा आजारी तर पडला नसेल ना? आजारी पडायला काय झालंय? गेल्याच आठवड्यात औरंगाबादला जाताना वाटत उतरून महाराजांना फोन केला. राजाशी बोललो 2 शब्द. होय, काय म्हणत होता हो माझा राजा? बाबा बाबा म्हणून गळा काढलं त्यानं. अगं बया, रडत होता म्हणजे फोनवर. म्हणजे नक्कीच काहीतरी होतंय हो त्याला. तरीच ग हो बया, कालपासून सारखा मला नावाडोळा लावतोय. अहो, काय आता उठा बघू इथनं आणि आत्ताच्या आत्ता त्या महाराजाला फोन करा. अहो, करतायत ना मग फोन का मी करू? नको नको, तुमचा आवाज ऐकून महाराज घाबरत्याल. मीच करतो फोन. अहो, पण नंबर ठाऊक आहे का? हसताय काय? बातम्या वाचा, बातम्या. घरपोडी आहे काय कधी बघा. 10,000चा ऐवज लंपास. हो. हॅलो, हा, मी मार्तंडराव बोलतोय. हा कोण? मार्तंडराव का? गुड 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 गुड. काय आलावालाय, काय आलावालाय, बोला. काय नाही, सहजच फोन केलता. राजाची प्रकृती ठीक आहे ना मग? नाही, त्याची आहे, काळजी करते. कमाल करता यार. अरे काळजीचं काय कारण? जगात आहे प्रकृती याची. अंगाने सुधारलाय चांगला. काय हा? खरंच? म्हणजे काय विश्वास नाही बसत? मापच सांगतो त्याची. घ्या आले हो आणि दाखवा वहिनी साहेबांना. 36, 24, 38. 36, 24, 38. काय बोलताय का महाराज? 36, 24, 38 ही राजाची माप म्हणजे कम्प्लीट रूपांतर झालंय त्याचं. अरे अंबाबाई, असं कसं झालं हो राजाचं? आपला एकुलता एक मुलगा किंवा तुम्ही का बसावं? हं? नाही नाही, तुम्हाला नाही महाराज. नाही, पण ही चुकून भलतीच माप सांगितली. हा? अच्छा, काय खरंच की? हा? घ्या घ्या, लिहून घ्या. छाती 36 इंच, उंची 5.5 फूट. काय हा? म्हणजे चांगला सुधारलेला दिसतोय. चांगलाच सुधारलाय काय? त्याची छाती 40 इंचावरती. माझ्याकडे द्या बघू फोन. मला बोलायचंय राजाशी. भारी वाढलाय हो माझा पोर. राजा आहे का तिथं महाराज? अरे वा, मग त्याला जरा फोन द्या. त्याची आईच त्याच्याशी बोलते. राजा, राजा, राजा भाऊ. हॅलो हॅलो हॅलो. तुझी आई. राजा, अरे माझ्या राजा. हा? राजा, तू रडतोय कशाला ग? नाही नाही नाही, आम्ही आत्ता निघालो बरं, रडू नको. चला चला बघू, चला आधी. अरे बाबा, रिक्षा खाली आहे का? कुठे जाणार तुम्ही? समशेर बाजारांच्या बंगल्यावर. बसा. चला. हा, बसून घ्या, बसून घ्या. चला. हा सर, जपून ने रे बाबा. हा, किती पैसे झाले बाबा तुझे? हा, हे काय? आपला रिक्षावाला कुठे गेला? जाऊ द्या हो, परत जाताना आपण ह्याच रिक्षातून जाऊया. कधी एकदा माझ्या राजाला बघीनच झालंय मला. चला ना. बार बार, चला. राम 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 राम. आपण कोण? मी महाराजांचा मित्र. हा, म्हणजे मार्तंडराव जगदाळे का? होय. बरं, महाराज कुठे आहेत ना. पहिली राजा कुठे आहे म्हणून विचारत की. ज्या कामासाठी आलो ते काम सोडून तुम्ही काय करायचं? होय होय, बरोबर. मी बोलवतो राजा भाऊ ना. राजा भाऊ, अहो राजा भाऊ. कोण? बाबा, आई. राजा राजा, माझ्या लाडकी आता सावित्री बाबा. अरे बाबा, तुझी छाती 36 इंच ऐकली आणि जीव गलबलला बघ माझा. म्हणून तर इतके तातडीने तुला बघायला आलो. बरं, सगळं नॉर्मल दिसतंय तुझं. आता नॉर्मल कसलं आलंय? काय वाढून केलंय हो माझं पोरगा अगदी. तुम्ही का बसावं? महाराजांची काहीतरी गफलत झाली असावी. चालतात शक्य आहे. एरवी त्यांची मापा कधी चुकायची नाही. तुझं ठीक चाललंय ना हो सगळं? तमाशा वगैरे? आले आले काही घालून पाडून बोलायचं ते. हा? बोलू दे आई, बोलू दे. कर नाही त्याला डर कशाची? इथं आल्यापासून एकही तमाशा बघितलेला नाही. दिवसभर महाराजांच्या ऑफिसात काम करतो. तमाशा रात्रीचा असतो महाराजा. हो, हा? ए, रात्री माझा हे चालू असतं ना, काय?
चिंतन. दिवसा काम, रात्री चिंतन. बरं येऊ मी आता. काम बरं खोळंबलंय. बरं आहे. बघ कशी शिस्त लावली महाराजांनी. पोरगा लायनीला लागला का नाही? मग हायच माझं पोरग तसं गुणाचं. आईला का चला बँकचा तुटलं काय चपलं बसून द्या तुम्ही अरे आशा कसला बसवतोय? माझे आई वडील आले. वडील? हा बापरे कधी कुठं आत्ताच त्यांना दुकानी देऊन आलो मी. कधी महाराज? ही महाराज काय गाडवा महाराज येऊन राहिले. ते कपाटातलं पण बघ. राजा तू दोन आवाज काढले काय रे का? हो हे काय एक कमावलेला आणि एक नेहमीचा. परत काढ बघू. हा? परत काढू. हा मला हाक मार. महाराज तुम्ही डोळे झाकता का? डोळे लक्ष ठेव. 1 2 महाराज. गुड 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 गुड. मला आला काय? छान छान गुड 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 गुड. आता कपाट उघड. हा काय कपाट उघड. हे ठेवायची मी ठेवतो. कपाट उघड म्हणतोय मी. कपाट उघड. अरे काय झालं? पावसाने घट्ट झाली जरा. काय काय घट्ट काय झालंय? व्यायाम करतोस ना? उघड जोरात उघड. सोडा. काय ठेवतोस? काय ठेवतोस? हे काय आंधळा आहे का? हात मोडलेत माझे. हा हा परवा मग चप्पल छान शिवला होता तू. नातिवंत अरे अलीकडे शाळेत काय चप्पल शिवायला शिकवतात काय? कमवा आणि शिका. अर्न अँड लर्न. गुड 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 गुड. आता माझे सगळे बूट तुझ्याकडे रिपेअर करायला पाठवून देतो. हा हो. रिपेअर करून ठेव आणि चांगले पॉलिश पण करून ठेव. हो. काय? हा? हा. काय करायचं रे आता? काय करायचं? ऑफिसात चल मग सांगतो काय करायचं. काय करायचं? महत्वाची कागदपत्र टाईप करे गुप्त तुम्हाला राहता. चला हा लवकर टाईप करून घ्या. लवकर लवकर. जनरल मॅनेजर मॅनेजर महाराष्ट्र शुगरकेन फॅक्टरी प्रायव्हेट लिमिटेड या सप्रेम नमस्कार विनंती विशेष. आपण पाठवलेली 1 टन साखर पोती सुखरूप आहेत, काळजी नसावी. पण आतली साखर नमुन्याप्रमाणे नाही हे कळवताना आम्हाला अत्यंत खेद होत आहे. कृपया आपली वैशिष्ट्यपूर्ण साखर परत घेऊन जावी आणि उलट बोटीने नमुन्याप्रमाणे साखर पाठवावी. यासाठी होणारा खर्च आपण करण्याचा आहे. प्लीज नोट. इतपर असा फोडसाळपणा होता कामा नये. तुमच्या अरे आई बाबा कधी आला तुम्ही? आताच माझं लक्षच नव्हतं. कामात होतो ना जरा मी. या ना बसा ना बसा. नको नको चालू दे तुझं काम. चला चल. आयला बाबड्या कसं गंडवर आई बाबाला. महाराज आले. हे राजा कुठपर्यंत आले? या आयलापर्यंत आले. आयला पण नाही आले. तुमच्या मायला या साखरेच्या धंद्यामध्ये तुम्ही आमची पार तंतून टाकली. तुम्हाला जोड्याने आणलं पाहिजे. आणि त्यांना म्हणावं ओ महाराज या नका नका चाल द्या. कामात व्यत्यय नको. काय रोजच्या राऊंडवर आलो होतो. गड 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 गड. राजा राजा म्हणजे आमचा सारखा कामात. सारखं काम चाललेलं असतं. काय काम ठीक चाललंय ना? गड 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 गड. राजा येतो रे आम्ही आता. प्रकृतीला सांभाळत जायचं. हा त्याशिवाय काही एवढी माफ वाढली. चला. गड 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 गड. चला गाडीची वेळ झाली. एक काम कर रे. हा? बाकी मातनराव हे खरं नाही ना तुमचं येणं. अहो जेवायला सुद्धा थांबत नाही म्हणजे काय? पुढल्या वेळेला मुक्कामालाच येतो. मग तर झालं. नाही त्याचं काय. उद्या कोर्टाची तारीख आहे. नाही तर मग आपलं यांची आपली नेहमीची कोर्टाची काम. आता
मी इतका हट्ट धरला म्हणून आले तरी माझ्या बरोबर. अहो तुमच्याकडे एवढं तरी ऐकतात, आमच्याकडे तर यांना काहीच सांगायची सोय नाही. कामिनी जी बाईसाहेब. हे बघा आमच्या राजावर लक्ष ठेवा हा. हो हो. बरं मग येतो आम्ही. बरं बरं. हो रामभाऊ, हो ड्रायव्हरला गाडी काढायला सांगा. कशाला? रिक्षा ठेवली बाहेर. असं म्हणता. येतो आम्ही. बरं, बरं. बरं येतो आम्ही. हा चला. का रे बाबा, हा. कुठं गायब झाला होता आल्याबरोबर? जरा घेऊन आलो. का? चहा चहा. पुढे जायचं स्टेशन. स्टेशनवर. कामिनी, काय घाबरले होते मी? तुला घाबरायला काय झालं? मला वाटलं तुम्हाला न्यायला चालत ते. कोण? तुमचे आई वडील. दुसरं कोण? माझे आई वडील. मग असे आलेले. हा ते माझे आई वडील. नाही काय घाबरायचं? म्हणजे मी घाबरत नाही. तू कशाला घाबरते? हे बाबड्या, हे बाबड्या. बघण्या ते काय घाबरलं की स्वतःच्या नावानेच मला हाक मारते. मी घाबरलोय. मला सवय आहे घाबरलं की स्वतःच्याच नावाने हाक मारायची. काय बाबड्या? राजा. राजा राजा. माझा दोस्त आहे बबन्या. रिक्षा चालवतो दुसऱ्याची. काय ऍक्सिडेंट बिक्सिडेंट केला की काय म्हणायचं? अरे थोडक्यात बचावलो. हो नाहीतर काय महाराज? अरे बाबा काय करत काय होतास तू? पुन्हा त्याचा फोन आला होता आणि तुझा पत्ता नाही. काय म्हणाला? काय नाही रे, नेहमीच त्या धमक्या. दुसरं काय? हा कोण? माझा दोस्त आहे बबन्या. गावाकडला आहे. तर भेटायला म्हणून आले. वाह, चांगला बलदंड माणूस दिसतोय महाराज. गड 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 गड. काय करतो काय? मी रिक्षा चालवतो भाड्याची. पूर्वी फाटकं जोडण वाहन शिवायचा. गरीब आहे. अरे अरे अरे, अहो, अरे अरे काय महाराज, हा? ठेवून द्या आपल्याकडं. असं म्हणतो? हो, हो. काय राहतोस का रे? काय माझं ठीक चाललंय महाराज, पण माझा एक दोस्त आहे, त्याला जर नोकरी दिली तर फार उपकार होतील महाराज. अरे त्यालाही नोकरी देतो, तुलाही देतो, आपल्याला काय कमी आहे? काय आमच्या महाराजांचं म्हणजे कुणाला नाही म्हणायचेच नाही. पुरुष माणसाला तर नाहीच, पण बाई माणसाला तर नाहीच नाही. काय महाराज? बरोबर आहे. अरे एवढं दिलंय देवानं, आपल्याला काय कमी आहे? सरकार घेऊन घेऊन किती घेणार आहे? उद्या घेऊन ये तुझ्या मित्राला, दोघांनाही नोकरी देतो. चल राजा चला. अरे तू कशाला येतोय? तुला उद्या बोलावलंय. काय काय हे काय? कळेल, नंतर कळेल ना. कसली? मला नाही का सांगणार? काय मला वाटलं अहो तुमचा आनंद तोच माझा आनंद. काय करणार तुला? मला नोकरी मिळाली, नोकरी. आणि काय होता? खरं की नाही? हा. कुठे? राजवाड्यावर. कितीची? पगार नाही ठरला, पण महाराज म्हणाले तर आपली वळकटी घेऊन चाललो. पण मला कडे घेऊन जाता. ही तुमची वळकटी आहे. वळकटी नाही, पण गादी आहे ना गादी. महाराजांची गादी गेली, पण लोड आणि टक्के अजून तिकडे तो डाकू चलू. अहो, पण मला नाही करा. मला काय नोकरी करायची महाराजांची. पण मला करायचे ना, आणि नवरा करेल तेच नको का बायको न करायला? अहो पण मी बायको व्हायची तुमची. होशील ग. राजाची नोकरी मिळाल्यावर आपण जीवाची मुंबई करायचं लवकर. काय अहो, थांबा ना. बसू. मला नाही बाबा. अरे राजा, हर्षात बघून घे ब्रागात. ए बघून घे. ओ राणी, राजा बोलवत्यात. अगे बाई तुला रुसू नको. हे तुला सिनेमा बघायला घेऊन जाईल. तुला हटलाच नाही. अगे तुला फिरायला घेऊन जाईल ना. नाही तुम्ही दोघे जरा इकडे येता का प्लीज? काय झालं? काय झालं तुम्हाला? अहो मला काही झालं नाही हो, पण माझी गाडी चालता चालता अचानक बंद पडली. नाही म्हणजे मी तसा जरा प्रयत्न केला, पण ती स्टार्टच होत नाहीये. अच्छा, अहो तुम्ही जरा बघता का? बघतो ना. बघा ना. ओल्ड मॉडेल आहे, जुनं आहे, जरा वेळ लागेल.
अहो जुनं मॉडेलच मजबूत असतं म्हटलं. अरे वा मग तो जरा थांबा मी बघ काय चाललंय काय तुमचं? अहो गाडीत जंत झाले त्याला एरंडेल घालावं लागतं. कठीण आहे बो तुमचं. डोंट वरी अहो हे का चालवलंय का तुम्ही या गाडीचं? बोलायचं काम नाही बसा आम्ही दोघे मेकॅनिक आहोत. अहो पण काढ काढ सगळी. कठीण आहे तुमच्या पुढे. अहो असं काय बघा ना जरा. बंद पडली गाडी चालायला वेळ लागेल. अहो मगापासून तेच सांगते मी तुम्हाला. जरा धक्का मारता का धक्का? कोणाला गाडीला हो. हो भाई गाडी टाकी हरत नाही. अहो, तुम्ही या. चायला गाडी आहे का काय साली नीट व्यायाम कर. तुझ्या बापानं सांगितलंय 1 वर्षाच्या आत सतपालला मारलं पाहिजे. आपल्या युवराजानं सत्पल्ला मारलं. मी तर चुटकी झाली. अरे दरवाजा कशाला लावतोस? सगळं उघडं अंगे ना. एखाद्या बाईची नजर गेली म्हणजे मग गुड बाईची नजर फार वाईट. केव्हा लागेल सांगता येत नाही काय गुड दरवाजा लाव. अरे पहिल्यांदा काय करतोय? महाराज पहिल्यांदा बॉक्सिंग करतोय. गुड बॉक्सिंग का? छान चांगले जोरात बुद्धिमान. काय 1 2 3 4 5 गुड छान नीट जमते का? आम्ही येऊन दाखवू. नको महाराज छान जमतंय. जोरात हळून मार. मूठ चांगली घट्ट झाली पाहिजे. काय महाराज आता खूप दमलोय. आता वेट लिफ्टिंग करतो. वेट लिफ्टिंग गुड उचा नीट उचा. चांगलं दोन्ही हाताने धरून नीट उचा. काय नीट जमतंय का? आम्ही येऊ. नको चांगले उचलले. अलगद उचलले. गुड शाबास महाराज आता आसनं योगासनं. असलं का? गुड अरे पण तुला नाही जमायचं ते. आम्हीच येऊन दाखवतो. काय दारुगाड काय महाराज कशाला मध्ये दार ठोठवलं तुम्ही? कशाला म्हणे उगाच वेड्यासारखी वेडी वाकडी आसनं करायची नसतात. पाय लचकला मोडला म्हणजे काय आणि काय? अरे जमिनीला अंग टेकवायचं नसतं. काय तेच करीत होतो. काय करतो? तुला काय कळते त्याच्यातलं कपात? चाल माझ्या बरोबर मी दाखवतो तुला. चाल ये. कशी फजित झाली एका माणसाची. महाराज कवानी कुठं कडमात दिल्याचा नियमच नाही. भलत्याच वेळेला एंट्री घ्यायची सवय या माणसाला. भरच्या वेळी नाही अगदी योग्य वेळी घेतली. दीडशाणा दिसतोय. माझ्या लाडक्या राजाला इथून जाऊ देईन का? दीडशाणाच दिसतोय. माझ्या लाडक्या राजाला मी इथून जाऊन देईन का? माझं नाव कसं कळलं तुम्हाला? माझा लाडका राजा तो. अहो काय हा फाजीलपणा.
सरळ आपला पुरुषाच्या अंगावर हात टाकता. तुम्हाला काय भाऊ वडील कोण आहे की नाही? अहो मला सोडा. सोडा देते, विस्की देते, सगळं सगळं काही देते. पण आता तुम्हाला मात्र मी सोडणार नाही हं. कमाल आहे. तुम्ही कशाला लढताय? खरं म्हणजे मला लढायला पाहिजे. हात तरी लावला का मी कशाला? मी राहिले खालती आणि आमचे हे गेले वरती. कोण गेले वरती? आमचे हे हो हे म्हणजे माझे मिस्टर. हा, पहिलं लावतो. नक्की काहीतरी बहाणा केला असेल. नाही हो, हं. ते गेले ना तेव्हा शेवटपर्यंत मी त्यांच्या जवळच होते. मग आश्चर्य नाही ते वर गेले तर. मी त्यांना मिठीत घेतलं आणि त्यांचं चुंबन घेतलं. आणि ते वर गेले. हा, म्हणजे तो नैसर्गिक मृत्यू नव्हता तर खून होता. आणि ते गेले. आपल्या मागे एवढी मोठी इस्टेट ठेवून गेले. आहे खरी, मोठी आहे इस्टेट. पण एवढी मोठी इस्टेट असून तिला वारसच नाहीये. तेवढ्यासाठी मला घेऊन घ्यायचा विचार आहे का तुमचा? हे बघा, मला असा भाजीपाला चालणार नाही. पाहून काय शंकराच्या देवळात जाताय की नाही कधी? रोज जातो आम्ही. मग गेल्यावर आधी काय करता? घंटा वाजवतो. नाही त्याच्या आधी काय करता? हा, नंदीच्या पायाला हात लावतो. हा, तसं हे सुद्धा एक शंकराचं देऊळ आहे असं समजायचं. आणि त्यातला नंदिनी. हा, ठीक आहे. आम्ही तुमच्या पायाला नुसतं पायाला हात लावून भागायचं नाही. नैवेद्यातला अर्धा वाटा या नंदीला द्यायचा. समजलं? लाच मागतोय. सोकावलाय. देऊ महाराज देतील त्याचा अर्धा वाटा बरोबर देऊ. असं काहीतरी बोला. जावा आता फटाफट. अभाव चालले. गेला का? गेला गेला. मारा तुम्ही मारा. 10 फटके जोरात मारा. आधी मारा. फटके मारा. अरे पण का? ते विचारायचं काम नाही. ते विचारायचं काम नाही. नाही मारा काय? ते नाही जमायचं. वा, आधी विचारायचं मग मारायचं अशी आमची पद्धत आहे. सांगा का फटके मारायचे तुम्हाला? काय? हा महाराज, आपण जे द्याल त्याचा अर्धा हिस्सा तो चौकीदार मागतोय. त्याशिवाय हात सोडत नाही महाराज. म्हणजे काळा पैसा गोळा करतोय तो. कोण आहे रे तिकडे? कोणी नाही. आम्ही दोघं आहोत. त्या चौकीदाराच्या झोपडीवर ताबडतोब छापा घाला आणि तो काळा पैसा ताबडतोब महाराजांनी आपल्या खजिन्यात जमा करावा. बरं, हे कळतंय आम्हाला. तुम्ही राजाला लागतं शिकू नका. हे बघा, तुम्ही दोघे आत इथंच राहा. महाराज भाऊ, या दोघांची राहायची व्यवस्था करा. चला लवकर निघा. महाराज, तुझी ही हिंमत. हात कोणी सोडला तुला? मुद्दामच आलो. एकदा सोक्ष मोक्ष लावावा म्हणून. गुड. तुला काय वाटलं? तुला घाबरून आम्ही तुला पैसे देऊ काय? हे वाचून तरी द्याल का नाही? आता तर तुला दमडा सुद्धा मिळणार नाही. ती नक्कल होती महाराज. अस्सल माझ्या घरी आहे. उद्या पेपरात आलं म्हणजे आम्ही खुलासा करू. एका कलाकाराला दिलेली दाद होती ती आमची. दात का पोटगी एका तमासगीर बाईला दिलेली. राणी साहेबांना हे कळलं तर? हरामखोर, आम्हाला धमकी देतोस? मीच नाही, सारं जगच म्हणतंय तसं. एका राजाची लेख तमाशात नसते म्हणून. साफ खोट आहे. बारामतीकर सखोबाईचा आणि माझा तसला काही संबंध नव्हता. शालिनी माझी मुलगी नाही. मी तिला पाहिलेली सुद्धा नाही. हलकटाचा जाता होईतून. 20,000 द्या का निघालोच. आणि नाही दिले तर कोण आहे रे काय? कोणी काय महाराज, हे थंडगार पिस्तूल गरम होऊ का पाहत आहे. आमच्या आधीच गरम झालं आहे.
बापरे माझ्या वाघानं. महाराज आज ऐन वेळी येऊन प्राण वाचवलेत कसं कसं काय नोकरी तर तुम्हाला दिलीच आहे. मिळालीच आहे. आता तुमच्यामुळं आज हा कंठा वाचला. हो नाही तर त्या गुंडानं पळवला असता. आता 2 गोष्टी तुम्हाला करायच्या. काय सांगा महाराज. एक मी करी हो राहिलेली मी करीन. गुड. पळाला तो गुंड नेहमी धमक्या देतो आम्हाला. त्याची पित्तम बातमी काढायची. काढली. दुसरं काम आमच्या युवराजांचं रक्षण करायचं. केलं सोपं काम. त्याबद्दल आम्ही तुम्हाला महिना 200 रुपये देतो. 200 200 बरं 400 रुपये देऊ. महाराज अरे अरे ठीक आहे धर्मा 500 रुपये देऊ. बस पुन्हा त्याची बाई ओळखेल तर बघ. महाराज मंजूर आहे 500 रुपये. काय एवढा पगार तुझ्या बापांचे कधी पाहिजे होता काय? कळत नाही काय नाही. उभा आपला सारखा ओढायचा फाटला म्हणजे मग पैसे मिळायचे तू बावळ्यात. मन कसं जरा आवडतं घ्या. अरे केव्हापासून मन आवडतोय माझे हे कुठं आहे? काय ते चला का तुला सांगता येत नाही उगाच मला. गजा ए गजा बरोबर याच वेळेला कडमडला काय काय मस्त स्वप्न पडलं होतं मला. अजून स्वप्न पडायचं बघतोय ग. काय आई काय झाला विचार करतो म्हणा. वाजल्याशी 10 नाही तर 11. अरे माझी 12 वाजायची वेळ आली. काय सांगतो तुला जाऊ दे असं. तू अरे काय माझं 12 वाजायची वेळ आली. ती कामिनी मला खरोखरच जमीनदाराचा पोरगा समजायला लागली. मग बिघडलं कुठे त्यात? बिघडलं काय हा? दर 2 मिनिटांनी चालू असते आय लव्ह यू आय लव्ह यू. मग तू पण म्हणायचं आय लाईक यू म्हणायचं. तेच काय स्वतः नाचते मला पण नाचवते. ए 2 केळी दे. राजा या गरीब पोरीला फसवायचं माझ्या नाही जीवावर आलं. शपथ सांगतो तुझं तू नाटक सांभाळ. मी आपल्या गावाकडे जातो. बस ए नशीबवान आहे एवढी मजा करायला मिळाली. करून घे केले का? काय करून घे माझ्या राजा महाराजांच्या ध्यानात आलं मला बेडे ठोकेल तू. हा बेड्या टोकेल. हं. अरे काळजी कशाला करतोय? का? उद्यापासून मी येतो की राजवाड्यावर. होय? चोर, चोर, चोर! पकडलाय, 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 पकडलाय. कुठं आहे तो हरामखोर? काय पकडला बाळाला? शाबास. हा कोण ठाऊक आहे तुम्हाला? कोणी नाही. फोटो नाही पाहिला पेपरात? हं? अहो 27 खून करून फरार झालेला रघुपती राघवतो हात. जरा तुमचे नाव आणि पत्ते सांगाल का? माझं नाव राजाभाऊ. बबन्या सखाराम लिहून घे. चला चला घेऊन चला याला. चला. त्याला लोक सुद्धा असे नको त्याला डोक्यावर घेतात. उगाच कोणी घेत नाही. तुम्हाला कोण घेते का बघूया. म्हणून बाहेर सोय का राजावर. एकदा सांगितलं ना माझं प्रेम आहे त्यांच्यावर. शाले फार ऐकून घेतलं तुझं. आता जास्त बोलशील थोवाट फोडून टाकेल. म्हणे राजावर माझं प्रेम आहे. साला कुठला कोण वसाडगावचा राजा. मग काय लागलं त्यांच्या नावानं कोकल्याला. त्याच्यासाठी तू झुरतेस ना म्हणून. चल बाहेर थिएटर जाम भरलाय. अजून तुझी तयार नाही. चल बाहेर चाल बाहेर. सांगितलं ना ह्या पुढे घालेली गाडी गाणं आणि पैशाच्या तारात नाताने म्हणून. तू नाही तुझा पान चल. मग बोलवा ना की त्याला. माझी तब्येत बरी नाही. ढोंग करते. तो राजा भेटला की त्याच्या होती पिंग घालशील. तो भेटेल तेव्हा बघूया. पण तुम्ही आता का तुला घेतल्याशिवाय चाल 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 चाल.
सगळी व्यवस्था झालेली आहे ना? हो फर्स्ट क्लास. गड 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 गड. हे बघा, कुणालाही कळता कामा नये. नाही, अलीकडे राणी साहेबांची हिरगिरी फारच वाढत चाललेली आहे. काय चालायचंच, बायकांची जात खोड जाता जात नाही. अरे पण आज कित्येक दिवसात आमच्या मालतीची आणि आमची साधी भेट सुद्धा झालेली नाही. हे बघा, एवढा मोठा आमचा हा राजवाडा, एवढं मोठं आमचं हे वैभव, हो ना, आणि एवढं सगळं असून सुद्धा मालतीची आणि आपली साधी भेट सुद्धा होऊ नये. त्याच्यात काही नाही. हे जर असंच चालत राहिलं ना तर आम्ही लवकरच म्हातारे होऊ. महाराज, अहो तुम्ही म्हातारे झालं तर सगळं संपलं. अहो गावातल्या सगळ्या म्हातारे बायका, आपले तळण्या ताठ्या बायका आपल्याकडे आशेने बघतात, आशेने बघतात. अरे पण मालतीचं काय? थोडी कळ सोसा महाराज. नाही, थोडी थोडी अजिबात नाही. आता एकच प्रतिज्ञा, जोपर्यंत मालती भेटत नाही तोपर्यंत पाण्याचा घोट घेणार नाही मी या घरात. काय? हरकत नाही मला, हरकत नाही. आपण बिअरच्या बाटल्यांची खोकी भरपूर आणून ठेव. लागली चांगली फोड बाटली, लागली चांगली फोड बाटली. काय चाललंय? कामात न गेलाय. ताळ सोडलाय ताळ. राणी साहेब आले की कळेल. राजा, तोंड असून बोलायचं नाही, डोळे असून बघायचं नाही, कान असून ऐकायचं नाही, दार उघडं ठेवायचं नाही. पण राणी साहेब आले. आज जाणे महाराजांना पनवती आले म्हणतात. तू थांब इथं, तू त्याला आज सोडू नकोस. नाही बघण्या, हे बघण्या, बघण्या. कोण राणी साहेब? महाराज कुठे आहेत? कोण महाराज? हा महाराज. हे काय करतायत? हे कुठं काय करताय? हा ते आपलं नेहमीच. हा वाटलंच मला. चला बाजूला. महाराजांना असं काय करायचंय की? हार्ट अटॅक. हार्टचा पहिला झटका आलाय. बघा, 1 महिना संपूर्ण विश्रांती, मग घरी. मग तरी घरी येणार ना? हा हो ना. सध्या सगळं काही बिछाण्यावरच. सगळं काही बिछाना सोडायचा नाही. हात ट्रबल. हो, परवापर्यंत ठीक होते महाराज. असं काय झालं एकाएकी? झटका येतो ना एकाएकी. काय बोलू नका. डॉक्टर, नाडी बघा. अहो डॉक्टर, ती नाडी नाही, हाताची नाडी बघा. जात नाही माझा. अरे बापरे, नवीन आहे, नवीन आहे. नाडी कुठले ते अजून कळत नाहीये. शिवाय 10, 2, 3 नवीन आकृतीबद्धचं शिक्षण. डॉक्टर, आता छातीला मसाज करा. यश. छाप छाप छाप. पोटाला नाही हो. छातीला, पोटाला कुठे? अरे बापरे, महाराजांचं हृदय बंद पडले, डोके ऐकू येत नाही. आत्ता ऐकू यायला. हृदय अगदी पंजाब सारखे धावतंय. धडाड 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 धडाड. राणी साहेबांची कृपा. राणी साहेब, आपण आलात आणि महाराजांचं हृदय एकदम फास्ट चालायला लागलं.
येस सर. नसला जरा जवळ पाठवा. होय महाराज, त्या जवळच आहे. इकडे माझ्या जवळ जा बरं. कोण आलंय? राणीच आहे. राणी साहेब, कुठल्या संस्थांच्या? अरे महाराज, आता आपली माणसं सुद्धा ओळखत नाही. आता मी चाललो. कुठे चाललात महाराज? वर. अच्छा महाराज, काय बोलताय? एवढ्यात कसे जाल तुम्ही? तुमच्यापेक्षा जास्त वयाची कितीतरी माणसं गावात आहेत महाराज. त्या सर्वांची सिनियरिटी डावलून तुम्हाला एकदम वरची गेडी कशी मिळणार महाराज? बरोबर ना? यांचा हा खबर काय ते सगळं माहितीये मला. आमच्या डॉक्टरनी सांगितले यांची प्रकृती चांगली ठणठणीत आहे. ठणठणीत आहे प्रकृती. पण काय, कोणत्याही डॉक्टरला कोणतीही गोष्ट कधीच एकदम सांगता येत नाही. ते पहिल्यांदा पेशंटला प्रश्न विचारतात आणि मग त्यांच्याकडून उत्तरं काढून घेतात. झटका, पुन्हा झटका. यांचे सगळे खड्डे माहिती आहेत मला. अरे वा. भाऊ तर ते, तू आधी जातो. तू बॅग यांचे खड्डे सांगायचे. आपले संकट कशी एका पाठोपाठ घेत आहे. संकट थोर माणसांच्या पाचवीलाच बुद्धी असतात महाराज. पाचवीला? हा. पण बाबने, आम्ही पाचवीत कधी गेलोच नाही. आम्ही चौथीत शाळा सोडली. म्हणजे पाचवीला बुद्धायची संकट आमच्या वाट्याला का बरं आम्ही? बरोबर. माझं हृदय महाराज, महाराज, घ्या. बटाटे वडे, वा वा वा. गरम आहेत, खाऊन टाका ना लवकर. तू काय? मला नको, तुम्हीच खा. मी एकटाच? आज तुझं काहीतरी बिनसलेलं दिसते. काय नाही हो, खरंच काय नाही. बोलत का नाही? आमचं काही चुकलं का? भलतेच काहीतरी. मोठ्या माणसाचं कधी चुकतं का? आणि मग काय झालंय तरी काय? गावाकडून पत्र आलंय. अरे कोणी गचकलं का काय म्हणाव? पोलिसांनी धरून नेले माझ्या मामे भावाला. का ग? मित्राचं नाव घेऊन बोर्डाच्या परीक्षेला बसला, नाव घालवलं घराण्याचं. अरे पण एवढ्याशा गोष्टींनी घराण्याचं नाव कसं जाईल? एवढीशी गोष्ट गावकरी बोलतात आता 2 वर्ष जाईल खडी फोडायला. अरे बापरे, एवढी शिक्षा आणि खोटं नाव घेतल्याबद्दल? मग काय राजवाड्यात ठेवतील, हातात बेड्या ठोकून चांगली वरात काढतील गेटापर्यंत. अगं बाई, काय पोलीस? पोलीस? पोलीस तिकडे कशाला? राजाभाऊ जगदाळे आहेत का? काय काम आहे? साहेबांना बोलवलंय गेटावर. गेटावर? गेटावर कशाला? त्या रघुपती राघवला धरलं नाही का त्यांनी, हा? त्याबद्दल सरकार बक्षीस देणार आहे त्यांना. असं होय राजा भाऊ, आता तर असे होते. गेले वाटतं बाहेर. सांगेन त्यांना मी आल्यावर. बरं बरं, लवकर पाठवून देता ना. बरं. खंडेकर साहेब वाट बघतात म्हणून सांगा. ठीक आहे. वाईट काय आणलंय तुम्हाला? काय म्हणतो ऐकला पण काय म्हणतो नाटक एकदम बस झालं. मी महाराजांना स्पष्ट सांगणार आहे की त्या मार्तंडराव जगदाळांचा पोरगा मी नवा तू आहे. तू कोण म्हणून महाराजांनी विचारलं तर? मी सरळ त्यांचे पाय धरणार, त्यांना सांगणार मी चांबाराचा बाबणे आहे. अरे हे बाबा असं नको करू. माझ्या गरीब असणं पाप नाही, पण हे श्रीमंताचं सोंग घेणं गुन्हा आहे, गुन्हा. आईला खरं सांगायची पंचायत, खोटं सांगायची पंचायत. मग त्यापेक्षा खरं सांगितलेलं कुठं वाईट? हे बाबा, काय काय हे बाबा, काय तू माझा दोस्त आहे का नाही? चल चल राजा. हे तुम्हाला दोस्त नाही काय? अरे पण तू आता पोरगी हाताशी आले आले तुम्हाला दगा देणार काय? राजा, इतके दिवस थांबलात का नाही? हा आता थोडे दिवस थांबा. राजा, म्हणजे तुझी माझी भेट तुरुंगातच होणार. 2 वर्ष मी खडी फोडणार आणि तू त्या शालीला घेऊन माझ्या समाचारला येणार. त्याची अगोदरच कल्पना असते ना राजा. मी कल्पना देतो ना महाराजांना, पण तशी संधी मिळाली पाहिजे का नाही? हा? त्याच्यात माझं भांड फुटलं तर? हा, एवढंच नाही का? ते मी बघून घेतो. हा हा, तू असा कर, काय तू गजाच्या खोलीत राहतो. जमायचं नाही? अरे नाही जमायचं. येते नाही प्लीज. हे प्लीज म्हणल्यावर साहेबाची लेडी काय करते ठाऊ काय? काय तेवढंच करायचं बाकी ठेवलंय तुम्ही आता. तेवढं आम्हाला करायला हवं आणि तुम्ही सुटा. तसं नाही. चल राजा. नाही नाही
प्लीज म्हणल्यावर साहेबाची लेडी काय करते ठाऊ काय काय तेवढंच करायचं बाकी ठेवलंय तुम्ही आता तेवढं आम्हाला करायला हवं आणि तुम्ही सुटा नाही, नाही. शाळेनी तू इथं राजाला कशाला आली तर 2 दिवसापासून वाट बघते तुमची त्या गुलाबरावने घेऊन नकोसा केला माझा म्हणून इकडे आगीतून फुपाडत आलीस अगं महाराजांनी जर तुला पाहिलं तर बघ. पाहिलं तर पाहिलं काय करतील ते काय करतील काय सांगणार तुला महाराज म्हणजे भलताच पावरबाज माणूस बाई दिसली की इश्श, इतकी का मी सुंदर दिसते घ्या महाराज चेहऱ्याकडे बघतच नाहीत नुसती बाई असली म्हणजे झालं सांगते मला. ऐका, महाराज माझा पुढे जाऊ तू कपड्याला पुढे पेटीत नको अजिबात नको पेटीत नाही त्या नाही तुला खाली जाणार नाही हा, तू गुडघ्या आणि गुडघ्या अरे बापरे काय बाबा महाराज ठीक आहे ना गड अरे तिथे बसू नका महाराज म्हणजे खुर्चीवर बसा तिकडे असं ठीक आहे पण काय रे मी या जागेवर बसलो पण तुझं काय बिघडलं काय महाराज ती माझी झोपायची गाडी आहे महाराज असं काय रे तू ज्या गादीवर झोपतोस त्या गादीवर मी बसलो तर तुझी काय हरकत आहे त्याला काय अरे मी राजा आहे आणि राजाने मी गादीवर बसतो काय महाराज त्या गाड्या आता गेल्या आता फक्त वळकट्या राहिल्या हे आवडलं मला तुझा फारच आवडलं गुड 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 अरे अरे ही कोणी चलपलेली ही माझी असू दे रे बहीणच ना मग इथं अशी अडचणीच्या जागी का बरं लपली ती काय आहे आम्ही लपंडाव खेळत होतो लपंडाव गुडगुड आम्हाला लपंडाव फार आवडतो आम्ही नेहमी खेळतो अरे पण ह्या अशा अडचणीच्या जागी लपंडाव खेळण्यापेक्षा आमच्या राजवाड्यावर का पाठवत नाही तिला आम्ही खेळू लपंडाव काय ये जवळ ये लाजू नको महाराज ती माझी बहीण नाही बायको व्हायची आहे माझी फार लवकर तोंड उघडलं आता केवढा घोटाळा झाला असता चल गे पण महाराज मी कळलं अरे आता लवकरच अगदी मोठ्या ताटात तुम्हा दोघांचं लग्न उडून देतो बघ आणि हो उद्या माझा वाढदिवस आहे वाढदिवसाच्या करमणुकीच्या कार्यक्रमाची सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे नाही तुझ्यावर नाही तुम्हा दोघांवर आहे तर समारंभ तसा घरगुतीच आहे काय मग करायला तयारी गड 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 महाराज गड 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 महाराज गड 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 युवराजाला पळवलं तर काय सांगतोस काय अरे पण त्याने युवराजाला नेलं पुढे हे मला कसं कळणार गाडी वेगात निघून गेली कुणी पळवलं असं ना ते काही नाही त्यांना शोधून काढण्याचं काम तुम्हा दोघांचं काय समजलं काय त्याला शोधून काढल्याशिवाय आम्ही तुम्हाला तोंडात दाखवणार नाही काय गड, 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 गड. आपण काय युवराजांना पाहिलेलं नाही कसं काय ओळखायचं हॅलो बघ ना तू इतके दिवस वाड्यावर होतास तू त्यांना अजून पाहिलं नाही का मला तुझ्याकडं आता कामिनी समोर असताना तो युवराजांकडे कशाला बघेल काहीतरी काय बोलायचं नाही बरं अरे महाराजांचा राजवाडा म्हणजे काय आपल्या चाळीतलं कुराड आहे का सगळी बायका पोरं इथेच कोंबलेली अरे पण एक गोष्ट आठवली काय काय कामिनी युवराजांना आंघोळ घालायची पहिला पोरग काय भाग्यवान असेल नाही असं ना मग ती सांगायची काय युवराजांच्या मागच्या बाजूला मागच्या बाजूला म्हणजे एक्झॅक्टली कुठं याने कहा इथे उभे कहा अच्छा वय तिथंच
युवराजांच्या मागच्या बाजूला तुळशीच्या पाना एवढा काळा डाग आहे. तुळशीच्या पाना एवढा काळा डाग. आता आपलं काम सोपं झालं. करेक्ट. तुळशीच्या झाडा एवढा. काय करायचं? काय नाही, त्या घरात घुसायचं, टपकन पकडायचं आणि थटकन चड्डी काढून बघायचं. हे तुम्हाला बाय हा कम्मळ आहे. मळ. बेस्ट ऑफ लक. काय झालं? काय चमक? चमक हलकट नालायक बेशरम, दुसऱ्यांच्या घराशिवाय लाज नाही का वाटत तुला? आईला गजा तू. अरे ही कमाल आली खरोखर. कमाल काय साली माझी काय सवय आहे. कसली सॉलिड मारणे आहे बघ. तुला काय लहान मोठा फरक कळतो की नाही? अरे जाण्याची असती. चला ना चल. तिकडे कुठे चालला परत? तिकडे चल. अरे शाळेत अशी धमाल आली ना, मजा आली बघ. कशाला बसू? चल तिथे. नाही ते. चल 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 चल. हॅलो, कोण इन्स्पेक्टर साळवे का? हो हो, आम्हीच बोलतोय महाराज. काय लागला का तपास शिवरायांचा? नाही. हे बघा इन्स्पेक्टर, काय वाटेल तेच करा. हजारो रुपये खर्च झाला तरी आम्हाला चालेल. नाही हो, शंकाच नाही, खात्रीच आहे आमची. हो हो, ते धमकी देणाऱ्याच काम असणार, ते प्रश्नच नाही. संकट सुद्धा कशी एका मागून एक येतात. कालपासून राजाचा पत्ता नाही, आज युवराज बेपत्ता. राजाची कसली काळजी करता? तो गेला असेल आपल्या घरी, म्हणजे आपल्या शिस्तीला कंटाळून. अरे खरंच, हे कसं लक्षात आलं आमच्या? हॅलो हॅलो, कोण मार्तंडराव का? हा, मी मार्तंडराव बोलतोय. कोण, महाराज का? हा, बोला बोला. आमचा राजा बरा आहे ना? म्हणजे काय, राजा तुमच्याकडे आला नाही? कालपासून आमच्याही घरात कुठे दिसत नाही तो. दिसत नाही म्हणजे? पोलिसात वर्दी दिली का? पोलिसात? हो हो, देतो आता पोलिसात वर्दी. हो, पण म्हटलं आधी तुमच्याकडे चौकशी करावी. काय? अहो, चौकशी कसली करता? हरवायला तुला लहान आहे होय? पाळाला असेल. अहो, लहान नसलं म्हणून काय झालं? हातात तोंडाला आलेले पोरगा गेला की रडायला काय झालं? हरवला म्हणजे मिळेल ना. चला बघूया काय भानगड झाली. शाले, शेवटचं विचारतोय मी तुला, गुमान माझ्यावर येणार आहेस का नाही? तुम्ही जा बघूत ना. आई आजारी. आज काही विचारू नका मला. आजारी पडायला काय झालं खेडीला? आता सोम करते. हे बघ, त्या राजाची वाट बघत असेल ना, तर माझा एक विसरून जा त्याला. ते का म्हणत सांगितलं नाही एकदा, ते लगीन करणार आहेत माझ्या बरोबर. बस वाट बघत. अगं, जमीनदाराचा एकुलता एक पोरगा तो तुझ्यासारख्या तमासगीर पोरी बरोबर लगीन करणार? कोण जमीनदार? अगं, तुझा तो राजा भाऊ खेळवतोय तो तुला. अगं, खेळून खेळून तुझा खुळखुळा झाला का दिन सोडून. त्यापेक्षा माझ्याशी लगीन कर. अगं, फडाची मालकीण होशील एका रात्री. आज पत्र लई ऐकून घेतलं तुमचं, पण तुमच्या संग लगीन व्हायला शालीने काही तुमची आमच्यासारखी नाही. मग काय राजाची लेख आहे काय? होय, राजाची राणी व्हायचं नशीब घेऊन जन्माला आली होती बापडी. आई, मी तुझी आई नाही पोरी. त्याच्या तारेवर घराने जन्माला आली होतीस. खरं सांगतेस का बनवतेस तुम्हाला?
देवाकडे जाता जाता कशाला खोटं बोलू. नदीला मोठा पूर आला होता त्या सालची गोष्ट आहे. मोहित्यांची समधी माणसं पुरात वाहून गेली. पण देवाने हिला वाचवलं. हिला मी वाढवलं. पोटच्या पोरीवाने जपलं. आई, खरंच मी तुझी मुलगी नाहीस पोरी, खरंच नाही. हे मोहित्यांच्या घराण्याचंच आहे. तू पुरात सापडलीस तेव्हा तुझ्या गळ्यात होता. शालिनी, तू खरंच मोठ्यांची मुलगी आहेस. राजा मला नेहमी सांगायचा. तिनं सगळं तुला भाऊ येतोय वरतीला. हॅलो, हा येस येस, आम्हीच बोलतोय. हा, अहो काय सांगताय? काय 2 राजे सापडले? गुड 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 गुड. तुम्ही असं करा, तुम्ही त्याला सोडू नका. आम्ही आता तिथे आलो. काय? हा, अरे कोण मार्तंडराव? गुड 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 गुड, अगदी वेळेवर आला. तुम्ही असं करा, तुम्ही आता माझ्यावर चला. मी तुम्हाला पोलीस स्टेशनवर सोडतो आणि मी पुढे निघून जातो. अहो युवराजाची बातमी कळली आहे. चला चला चला. साहेब, मग काय म्हणणं तुमचं? आमचाच राज आहे, दुसऱ्याला सोडून दे. ठीक आहे. गणपत जे साहेब सोडून द्या दोघांना. हा, उपकार झाला साहेब. राजा, राजा, ए राजा, ए राजा, गुलाबरावने शाळेने पळवली. पळवली. काय सांगतो? ए, चला, ओढ्या, चल, चल. राजा, 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 राजा. काय रे, बंदोबस्त ठीक आहे ना? हाय की. दरवाजा उघड. नीट लक्ष ठेवा. कुणी जादा गडबड करायला लागला तर शेकून काढा. येस बॉस. काय करायचं? कशाला देतो? मी आहे थांब. चल पुढं. चल पुढे. आले 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 आले. काय बरं? नाही 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 नाही. तुझ्या पोटात येईल कळ माझ्या एकाच ठोशामुळं. मर खाऊन रडत्यात डोळ पाणी थेंब थेंब. चालते. काय? ये 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 ये. जिथं तुझं आणि माझा जुळ हाडदणक्यात होईल खेळ.
नको धावू सौगाच बळ मार खाशील जा आता पळ यम 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 शालिनी आणि युवराज तू सांभाळ बाकी यांना मी बघतो चालेल हे बघ तू युवराजांना घेऊन जा मी नंतर येतो हा घेऊन चला गुड 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 गुडगुडी आली वा शाबास रे बहादरानो गुड 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 काय चला गुड 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 युवराज युवराज कुठे गेला होता तो आम्हाला सोडून तुमच्याशिवाय आम्हाला कशातच काही हे वाटे ना हो युवराज 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 रामभाऊ रामभाऊ तुम्ही जरा शांत व्हा अहो, तुम्ही रडताय कशाला आता युवराज सापडले ना आता मग रडायला कशाला हवंय आता काय तरी बुवा तुमचे राजा बाबा तुम्ही इकडे या कोण आहे रे तिकडे मी आहे महाराज आज्ञा करा रामभाऊ तुम्ही नेहमीच आमच्या पुढे पुढे असता आता आता तुम्ही जरा मागवा काय हा कामिनी होय महाराज गड 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 तिसरा घंटा कुठे गेला हा काय महाराज पण हा तिसरा कंठा तुझ्याकडे कसा माझी कामिनीची माझी टक्कर झाली तेव्हा महाराज मूळ स्वभाव काय अजून त्याचा जात नाही मग काय करणार तुम्हा दोघांना 2 पार्टनर मिळाले मी पडलो एकटा म्हणून मी आपली मुळची प्रॅक्टिस सुरू केली काही गरज नाही तुला प्रॅक्टिस सुरू करण्याची तुझ्यासाठी आमच्याकडे पार्टनर तयार आहे काय हा आणि हे बघ तो कंठा गळ्यात घाल आणि आई बाबा आले चल पळ पैसा कुठं पाया पडा त्यांच्या नमस्कार महाराज नमस्कार अरे बघताय काय पाया पडा हा सगळं काही कळलंय मला त्या राजा बामण्यानं पत्ता लागू दिला नाही हो पण कामिनीने मात्र चांगली हेरगिरी केली हा आईला कामिनी तू गड 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 हे तू बडा बडा गड 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 बाबा मी जरा